दंडवत हो. लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 15. श्री प्रभू भेटी म्हणजे गोविंद प्रभू यांची भेट. महादायसा प्रति सर्वज्ञे म्हणितले रिद्धपुरा प्रांती रिद्धपुराने नांदी गावा माजरी दिडा गावा वेणी माने खेळ नाव गाव गवान तेथ कानवा ब्राह्मणाचा घरी श्री प्रभू गोसावी गर्भी अवतारो स्वीकरिला. महादायसाला सर्वज्ञ सांगूच लागले की बाई, रिद्धपूर प्रांतामध्ये रिद्धपुरा आणि मग काय रिद्धपूर प्रांतामध्ये रिद्धपूर आणि नांदगाव माजरी दीड गावाचेनी माने म्हणजे दीड गावाच्या अंतरावर, हे दीड गाव गेलं दीड गावाच्या अंतरावर खेड नावाचं गाव आहे. त्या खेड नावाच्या गावात तेथ कवना ब्राह्मणाचा ग्रही श्री प्रभू गोसावी गर्भी अवतारो स्वीकरिला. त्या खेड गावामध्ये एका ब्राह्मणाच्या घरी श्री प्रभूंनी गर्भीचा अवतार स्वीकार केला, म्हणजे श्रीप्रभू बाबांचा जन्म तेथं झाला. तर इथं चरित्रामध्ये खेडगाव लिहिलेलं आहे, बाकी दुसऱ्या ठिकाणी लिहितात काटसूर. माते नाव नेमाईसे. तर श्रीप्रभू बाबांच्या आईचं नाव होतं नेमाईसा. पितया नाव अनंत नायक. त्यांच्या वडिलांचं नाव अनंत नायक. गोसावी यांची मातेया पित्या बहुते लेकरवे झाली. गोविंद प्रभू महाराज जे आहे रिद्धपूरचे, त्यांच्या आई वडिलांना पुष्कळ मुलं बाळ झाले. काय पुष्कळ मुलं झाले. तिये जितीची ना पुष्कळ मुली झाल्या, पण एक बी जिवंत राहत नव्हतं. मग निपट नेयाचे गोसावी झाले. मग त्यांच्या आई वडिलांना म्हातारपणी गोसावी झाले, म्हणजे गोविंद प्रभू महाराजांचा जन्म झाला त्यांच्या आई वडिलांच्या म्हातारपणी. मग तेही गुंडो ऐसे नाव ठेविले. त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांचा गुंडो नाव ठेवलं. गुंडो म्हणजे दगड. गुंडो म्हणजे दगड. तर दगडासारखा गुंडासारखा वाढ म्हणून, काय जसा दगड आहे गुंडा आहे त्याच्यासारखा याची वाढ झाली पाहिजे, हा मोठा झाला पाहिजे म्हणून त्यांचं नाव काय ठेवलं गुंडो. गुंडो म्हणजे दगड. गोसावी यांची माता पिता परोक्षे झाली. श्री प्रभू बाबांची आई वडील ते लहानच असताना, अल्पवयात असताना आई वडील दोन्हीचे दोन्ही सरले म्हणजे वारले. मग मामेनी मावसिया वाढविले. मग वरिखा 7-5 मध्ये मुंजी बंधन झाले. श्रीप्रभू बाबांचे आई वडील वारल्यानंतर त्यांचे मामा आणि मावशी या दोघांनी श्रीप्रभू बाबांचं संगोपन केलं, त्यांना लहानचं मोठं केलं. आणि वयाच्या 5व्या-7व्या वर्षी त्यांचं 7-5 मध्ये मुंजी बंधन झाले. 7व्या-5व्या वर्षी त्यांचं मुंज बंधन झालं. मुंज म्हणजे ते खवर करणे, गळ्यात जानव टाकणे, ते मुंज त्यांची करण्यात आली. मुंजी व्रत केले यानंते वर रिद्धपुराशी आणले. अशाप्रमाणे त्यांचं मुंजी झाल्यानंतर, मुंजी व्रत केल्यानंतर त्यांना रिद्धपूरला आणलं. त्यांच्या जन्मगावावरून त्यांना रिद्धपूरला आणलं 5-7 वर्षाच्या वयात. तिको उपाध्ये बोपिया उपाध्ये महादेव उपाध्ये हे तिघे भाऊ. तर तिको उपाध्ये बोपे
उपाध्ये आणि महादेव उपाध्ये हे तीन त्यांचे सगळे भाऊ होते. ते यापासी वेद अभ्यासू घातले. त्यांच्याजवळ यांना अभ्यासासाठी ठेवलं. गोसावी अद्भुत सामग्री स्वीकारिली. त्यांच्याजवळ शिक्षणा ठेवल्यानंतर गोसावी यांनी अद्भुत सामग्री स्वीकार केली. म्हणजे अचाट बुद्धिमत्ता, काय अचाट बुद्धिमत्ता त्यांनी स्वीकार केली अल्पवयातच. गोसावी निमिखे ते आणि काशी देहे. म्हणजे गोसावी यांना एका क्षणात जे शिकवल्या जात होतं, पाय वर्गातले मुलं जे होते, एका क्षणात जे शिकवलं जात होतं ते एका क्षणात जे घोक करत होते, काय एका क्षणात जे घोक करत होते ते बाकीच्या पोराईले एक दिवस भर नये. म्हणजे मास्तरने जे शिकवलं एका क्षणात जे घोक करत आणि समजून घेत, तेवढं बाकीचे मुलं जे सोबत होते त्यांना एक दिवस लागत होता. नये गोसावी देहे ते अनेकाशी मासे लागे. ते एका दिवसात जे शिक्षण करत होते त्यांना एक दिवस जेवढं शिक्षण लागत होता तेवढा बाकी विद्यार्थ्याले तेवढं शिकायसाठी 1 महिना लागत होता. येथे अनेकाशी मासे नाहीये. म्हणजे 1 महिना लागून सुद्धा त्यांचं तेवढं होत नव्हतं. 1 महिन्यात सुद्धा त्यांचं होत नव्हतं. एके ते अनेकाती वरिखे नाहीये. एका महिन्यात हे जे शिकत होते श्रीभाऊ बाबा, शिकवल्यानंतर एका महिन्यात जे घोक करत होते, शिक्षण घेत होते, ते बाकीच्या विद्यार्थ्यांना 1 वर्ष लागून सुद्धा तेवढं त्यांना येत नव्हतं. उलट श्रीभाऊ बाबा चुकी बोली ते साठे अशी सांगती. त्यांच्यासोबत जे विद्यार्थी होते त्यांच्या कुठं चुका होत होत्या, भुलत होते, काही कसत होते, कळत नकळत, ते श्रीभाऊ बाबा त्यांना सांगून देत होते, त्यांच्या चुक्या दूर करत होते. आणि उपाध्याय ही सांगती. आणि उपाध्याय त्यांचे जे गुरु होते त्यांची जर काही चुकी झाली त्यांचीसुद्धा ते चूक त्यांना लक्षात आणून देत होते. वरिखा 12 ते राहते संन्यासू स्वीकारिला. अशाप्रमाणे 12 वर्ष झाल्यानंतर त्यांना वयाच्या 12व्या वर्षी संन्यास दीक्षाविधी देण्यात आली. संन्यासू स्वीकारिला म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी संन्यास घेतला. कमळारण्य गुरु. त्यांचे जे गुरु होते श्रीभाऊ बाबाचे, त्या गुरुचं नाव होतं कमळारण्य. तर ते 12-13 वर्षाची असताना त्यांना संन्यास दीक्षाविधी झाली. त्यांच्या गुरुचं नाव होतं कमळारण्य. गोसावे नाव विबुधारण्य. आणि श्रीभाऊ बाबांचं नाव ठेवलं होतं तिथं विबुधारण्य. ऐसे नाम स्वीकारिले. अशा प्रकारे त्यांची दीक्षा झाल्यानंतर त्यांचं विबुधारण्य हे नाव त्यांना देण्यात आलं. ते नाव त्यांनी स्वीकारलं. मग केशवा पासिली मडी हुनी द्वारावती बीजे केले. मग केशवा पासिली मडी हुनी द्वारावती बीजे गेले. तिथून श्रीभाऊ बाबा द्वारकेला आले. दुंडी राऊळ सरिसे होते. त्यांच्यासोबत दुंडी राऊळ हे सोबत होते. आणि श्रीभाऊ बाबा आणि दुंडी राऊळ हे दोघंजण द्वारकेला आले. श्री प्रभू गोसावी यांसी गोमती याचा तिरी आसन झाले. श्रीभाऊ बाबा गोमती नदी जी आहे द्वारकेला, त्या गोमती नदीच्या काठावर आसन नष्ट झाले, तिथं बसले होते. पुढा दुंडी राऊळ बैसले. त्यांच्यासमोर दुंडी राऊळ बसले. दंडू रोविला. तर श्रीभाऊ बाबा बसले, त्यांच्यासमोर दुंडी राऊळ बसले. आणि एक दुंडी राऊळा म्हणजे दुंडी म्हणजे असा लाकडाचा दंडा, लाकडाचा दंडा समोर त्यांनी असा
रोला. पुढा देवपटू देव मांडीला. समोर चौरंग ठेवला. चौरंगावर त्यांनी जे काही देव ठेवायचे ते देवची मांडणा केली. श्री चांगदेव राऊळ गोसावी बिधी गोदरिया झाडुनी तेथ विजय केले. हे दुंडी राऊळ आणि श्रीभाऊ बाबा गोमती नदीच्या काठावर बसले असताना समोर एक दंडू गाडला, म्हणजे लाकडाचा खुटा गाडला आणि समोर चौरंग ठेवला. चौरंगावर पाटावर त्यांचे जे काही देव असेल ते देव ठेवले. मग गोदरी बिदरिया झाडुनी तेथ विजय केले. मग चांगदेव राऊळ जे आहे ते चांगदेव राऊळ तिथं हातामध्ये सूप, दुसऱ्या हातामध्ये खराटा आणि गोदरिया बिद्या म्हणजे गल्ली कुची गोदऱ्या झाड झूड करून तिथं येऊन पोहोचले. श्री मुकुटी सूप, डोप्यावर सूप होतं. श्रीकरी खराटा, एका हातात खराटा आणि डोक्यात सूप. गोसावी गोमती मध्ये पुंजे निक्षेपिले. त्या सुपामध्ये जो पुंजा पाणी होतं, कचरं पाणी, ते नेऊन त्यांनी गोमती नदीमध्ये टाकलं. श्री प्रभूचा मुकुटी सूप ठेविले. वर खराटे याचा घाव दिदला. श्री चांगदेव रावळांनी काय केलं, श्री प्रभू बाबांच्या म्हणजे गोविंद प्रभू महाराज यांच्या डोक्यावर ते सूप ठेवलं आणि त्या सूपावर खराट्यानं मारणं सुरू केलं. खराटे या घाव दितला म्हणजे खराट्यानं मारू लागले. ते तर श्री प्रभू परावर स्वीकारिले. तर जसं श्री प्रभू बाबा खराट्यानं त्यांना मारत होते तसं त्यांनी अभय शक्ती, परशक्ती, अवरशक्ती अशा परावर स्वीकारिली. मग ते त्यांची जे विद्या होते ते स्वीकार केली. अवर इच्छा दिले म्हणजे पर अवर सिद्ध्या त्यांनी स्वीकार केली. पर प्रगटिये केली. परशक्ती ते त्यांना प्राप्त झाली, ते प्रगट झाली. दुंडी राऊळ खराटेनी हानितले. ते या मंत्र जात विदित सिद्धी प्रगटिली. मग समोर जे दुंडी राऊळ जे बसले होते त्या दुंडी राऊळला खराट्यानं मारलं. तर त्यांना खराट्यानं मारल्यामुळे काय परशक्ती त्यांना मारल्यामुळे परशक्तीचं कार्य प्रगट करू लागले. त्यांना परशक्तीचं कार्य प्रगट झालं दुंडी राऊळांना. मंत्र जात विदित सिद्धी प्रगटिली म्हणजे मंत्रजात जे आहे, मंत्रजात परशक्ती त्यांना प्रगट झाली दुंडी राऊळांना. दंडो मोडीला त्याच्यानंतर जो खुटा जो गाडला होता लाकडाचा तो खुटा त्यांनी मोडला. गोमतीये आतू घातला तो खुटा जो होता तो उचलला, मोडला आणि गोमती नदीत टाकून दिला. देव देवपटू सुपी भरुणे गोमती आतू निक्षेपिले. त्या पाटावर त्यांचे जे देव वगैरे होते ते देव पूर्ण खराट्यात उचलले आणि खराट्यात धरून नेऊन आपल्या सुपात भरले आणि सुपातून नेऊन गोमती नदीत टाकून दिले. सुपे हानितले या ते या विद्या होती. ज्यांना ते सुप मारत हो त्यांना विद्या होत होती. खराटेनी हानितल्या मार्ग प्रगटती. ज्यांना खराटेनी मार्गत त्यांना चांगला मार्ग प्रगट करून परशक्तीचा मार्ग प्रगट करीत. मग श्री प्रभू मागुते रिद्धपुरासी विजय केले. हे झाल्यानंतर श्री प्रभू बाबा आणखी परत रिद्धपूरला परत आले. नगरांतू पुढी करीती. तर श्री प्रभू बाबा रिद्धपूरला आल्यानंतर तिथं भिक्षा मागत होते. बारवे अथवा देवळा रोगना करीती. विहिरीवर किंवा देवळात आरोगणा करीत म्हणजे भोजन करीत. परी झोळी धुवावयाची प्रवृत्ती नाही.
नदीवर, नाल्यावर, गोठ्यावर आंघोळ करत, मंदिरात झोपत, जेवण करत. पण त्यांची जी झोडी होती ते झोडी धुवायची त्यांची प्रवृत्ती काय, ते झोडी काही धूत नव्हते. ते आवगी अनर केसरुनी झोडी कुही जली. तर ते गंदी झाली, कुहिजली, असं छिद्र पडल्यासारखं झालं, जीर्ण झाल्यासारखी झाली. ते फाटली, त्यामुळे ते झोडी फाटली. फाटल्यामुळे ते अनाज खाली पडत होतं. ते भिक्षा करिता न खाली सांडे. त्या झोडीमध्ये भिक्षा मागायला गेले की ते झोडी फाटल्यामुळे तिच्या छिद्रातून अन्न खाली पडत असे. आणि गोसावी तेथची बैसोनी आरोगणा करीती. तर ते झोडी फाटली होती, त्या जो अनाज बाहेर पडे ना, तर जिथं ते खाली पडायला लागलं, स्वामी तिथंच उभे राहत आणि त्या झोडीतलं अन्न घेऊन तिथंच जेवण करत. लोको म्हणे पुरुखाचा ठाई सूर्य तुर्य अवस्था असे. लोक म्हणायला लागली या पुरुषाच्या ठाई तुर्य अवस्था म्हणजे चौथी अवस्था ज्यांनी स्वीकार केली. एक निद्रा स्थान नाही, एका ठिकाणी झोपायचं नाही. मनोनी अनियत वासू म्हणजे अशा प्रकारे त्यांचा नीतिनियम दैनंदिनी चालू होता. अशा प्रकारे पूर्वार्ध लीळा चरित्र लीळा क्रमांक 15 इथं आटोपली. याच्यासमोर पूर्वार्ध लीळा चरित्र लीळा क्रमांक 16. कामाख्या निमित्ते पुर त्यागू. म्हणजे कामाख्या जी होती तिच्या निमित्तानं पूर त्याग केले, म्हणजे शरीर सोडून आत्म्याचा त्याग करणे. महादाईसे द्वारावतीशी गेली होती. महादाईचा द्वारावतीला गेली होती. ती हिरवळीशी भेटली. गोसावी त्यांना जालन्याला भेट झाली. गोसाव्यांची त्यांची जालन्याला भेट झाली. जी आम्ही श्री चांगदेव रावळा गोसावी यांची गुंफे गेलो होतो. तर ती स्वामींना म्हणाली, जालन्याला हिवरळीला भेटली असता ती स्वामींना म्हणाली, जी आम्ही श्री चांगदेव रावळा गोसावी यांचे गुंफे गेलो होतो. जी आम्ही द्वारकेला श्री चांगदेव राऊळ यांच्या गुंफेमध्ये गेलो होतो. तेथं एक पुरुष बैसले होते. त्या गुंफेमध्ये एक पुरुष बसलेले होते, साधू बसलेले होते. ते याची मुखी हुनी रूपे याची या सरिया. त्यांच्या तोंडातून सोन्याच्या धाग्यासारखे असे धागे खाली पडत होते. मुखी हुनी रूपे याची या सरिया सरिया एशिया निगती. त्यांच्या तोंडातून सोन्याच्या धाग्यासारखे धागे बाहेर निघत होते. ते कैसे काही जी. ते काय होतं जी, असं स्वामींना महादाईसा विचारतात. बाई ते याची लाळ. तर त्या टाईमला स्वामी म्हणाले, बाई त्यांच्या तोंडातून जे सोन्यासारखे धागे निघत होते ते धागे म्हणजे त्यांची लाळ बाहेर पडत होती. जी मी आते पुसिले. ती म्हणाली, मी त्यांना विचारलं, तुम्हासी नाव काही. त्यांना आम्ही विचारलं, तुमचं नाव काय. ना महाद मुनी. तुम्ही कोणाचे अनुग्रहित. आम्ही त्यांना विचारलं, तुमचं नाव काय. ते बोलले, आमचं नाव आहे महादमुनी. मग आम्ही विचारलं, तुम्ही कोणाचे अनुग्रहित, म्हणजे तुम्ही कोणाचे शिष्य आहेत. ना अनंत मुनीचे तुमते हनुमंत मुनी कोणाचे अनुग्रहित. ते म्हणाले, आम्ही अनंत मुनीचे शिष्य आहे. मग त्यांनी विचारलं, अनंत मुनी कोणाचे अनुग्रहित. ना श्री चांगदेव रावळा गोसावी यांचे.
ते म्हणाले, ते अनुग्रहित श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे आहेत. तुम्ही काही म्हणा, ना अनंतू अनंतू ऐसे म्हणा. आपण जप करताना काय म्हणता? महादाईचं त्या बाबाजीने विचारलं, तुम्ही जप करताना तुम्ही काय म्हणता? तर ते म्हणाले, अनंतू अनंतू ऐसे म्हणो. आम्ही अनंतू अनंतू असा जप करतो. तुमचे अनंत मुनी काय म्हणती? मग ते म्हणते, मग तुमचे जे गुरु आहे अनंत मुनी ते काय म्हणतात? ना ते विद्याने पुरुष महाराष्ट्र असती. काय म्हणतात? ते विद्यावंत जे आहे ते पुरुष महाराष्ट्रामध्ये राहतात. श्री चांगदेव राऊळ गोसावी कोणी परी विजय केले. मग ते विचारतात, श्री चांगदेव राऊळ यांनी आपला देह त्याग केल्यानंतर हे कोण्या ठिकाणी गेले? कोणी परी विजय केले. म्हणजे हे कोण्या ठिकाणी गेले ते तुम्ही जाणा. ते तुम्ही जाणता का? तुम्हाला मालूम आहे का? ना ते आम्ही नेनो यावरी सर्वज्ञ म्हणितले. नाही, ते आम्ही जाणत नाही. याच्यावर स्वामी म्हणाले, बाई श्री चांगदेव राऊळी कोणी परी विजय केले, ऐसे ते केवी जाणती. बाई श्री चांगदेव राऊळांनी पूर त्याग केल्यानंतर ते कोणीकडे गेले हे कोणी सांगू शकत नाही. ते कवनीची नेनती ते तुम्हासी यथोनी सांगी जैल. ते कोणीकडे गेले ते फक्त आम्हीच सांगू शकतो आणि आम्ही तुम्हाला इथून सांगतो. सर्वज्ञ म्हणितले बाई. मग स्वामी बाईसांना म्हणाले, बाई कावळरीची कामाक्षा ते हठयोगिनी तिया बहुत सिद्ध साधक. स्वामी म्हणाले, बाई आसाम प्रांतामध्ये काय आसाम प्रांतातील एक कावरडीची कामाक्षा ते हठयोगिनी. ती कामाक्षा जी होती ती हट्ट योगिनी होती. तिया बहुत सिद्ध साधक तपापासोनी ढाळिले. ती कामाख्या जी होती सर्वसाधारण स्त्री होती आणि तिनं आपल्या शक्तीवर ते खूप अभिमानी होती. तिला खूप ज्ञान होतं. तर तिनं आपल्या ज्ञानाच्या याच्यावर किती साधक म्हणजे साधू संत जे आहे त्या साधू संतांचा जे 1000 वर्ष तप करत होते त्यांचा तप मोडून तपापासून त्यांना दूर केलं. ते पुरुषाची शाब्दी पशिती ऐकोनी रतीचा. तिनं श्री चांगदेव राऊळ यांची प्रसिद्धी पाहून ऐकून तिला मनात उत्कंठा झाली की आपण जाऊन तिथून त्यांच्याकडून रती संबंध घ्यावा, म्हणजे स्त्री भोग घ्यावा. या निमित्तानं अशी तिच्या इच्छा तिच्या मनात उत्पन्न झाली. ऐकोनी रतीची चाड झाली. म्हणजे हे त्यांची ख्याती ऐकून तिच्या मनात अशी प्राप्ती झाली, अशी इच्छा तिची झाली. तेथे ब्रह्मचर्याची प्रवृत्ती. ती चांगदेव राऊळ जे होते ते ब्रह्मचारी होते, त्यांची ब्रह्मचारीची प्रवृत्ती होती. श्री चांगदेव रावळाशी गुंफे आसन होते. श्री चांगदेव राऊळ जे होते द्वारकेला आपल्या गुंफेमध्ये आसनावर विराजमान होते. ते रतीची या चाडा भितरी येओ बैसली. ते तिच्या मनात आशा आकांक्षा झाली की बा आपल्याला रती यांच्याकडून मिळेल, पण त्या उद्देशानं ते तिथं येऊ बसली.
तव नये वे मग विनविले, जी जी मज रती देयाविजी. मग ती आली आणि त्या गुंफेसमोर उभी राहिली आणि स्वामींना म्हणते, जी जी मला रती द्यावीजी, म्हणजे स्त्रीभोग तुमच्याकडून मला पाहिजे. श्री चांगदेव राऊळी म्हणितले, येथ ब्रह्मचारी प्रवृत्ती. श्री चांगदेव राऊळ तिला म्हणाले, बाई आम्ही इथं ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी असल्यामुळे येथ श्री दत्तात्रय प्रभूची आज्ञा असे. आम्ही श्री दत्तात्रय प्रभूची आज्ञाने इथं राहतो. श्री प्रभूची आज्ञा लंगुनी भीतरी येऊ नये. आणि ही श्री प्रभू बाबा श्री कामाख्या जी होती ही श्री दत्तात्रय प्रभूची कट्टर भक्तीन होती. तर श्री चांगदेव राऊळ म्हणाले, बाई इथं श्री दत्तात्रय प्रभूची आण आहे. काय? श्री प्रभूची आज्ञा लंगुनी भीतरी नाहीये. त्यांनी अशी समोर लकीर ओढली आणि मला म्हणाले, बाई ही श्री दत्तात्रय प्रभूची रेखा आहे. ही रेखा तुम्ही पार करून आतमध्ये यायचं नाही. जर तुम्ही हे रेखा जर पार केली तर तुम्ही इथून जळून भस्म व्हाल. त्याच्यामुळे तुम्ही आतमध्ये येऊ नका, प्रवेश करू नका. येतुलेनी ते गुंफेचा द्वारे 7 अहोरात्रे उभीची होती. तरी पण अहोरात्रंदिवस 7 दिवस 7 रात्र त्या उंबरठ्याचे एक पाय बाहेर आणि एक पाय आतमध्ये. काय? अहोरात्रे उभीची होती. 7 दिवस 7 रात्र ते तिथं उभीच होती. एको पाओ भीतरी एको बाहेरी ऐसा. तो दरवाजाचा उंबरठा जो होता त्या उंबरठ्यापासून एक पाय तिचा बाहेर आणि एक पाय आतमध्ये, अशा प्रकारे पूर्ण तिचा उभीच होती. ते 7 दिवस 7 रात्र तिचा आग्रह देखोनी चांगदेव राऊळी योग अभ्यासे. ते पुर तेजिले आणि ते भीतरी आली. तिचा हा आग्रह पाहून श्री चांगदेव राऊळांनी योगाभ्यास पण त्यांची जे योगाभ्यासाच्या जोरावर त्यांनी आपला देहत्याग केला. ते पुरे तेजिले आणि ते भीतरी आली. श्री चांगदेव राऊळांनी आपला देहत्याग केला, शरीरातला आत्मा निघून गेला. अशा प्रकारे मग अशा प्रकारे तिनं पाहिलं की बा आता यांचा देहत्याग केला, यांनी निष्प्राण देह पाहिला. तिनं निष्प्राण देह पाहिला, म्हणजे त्या देहातला प्राण निघून गेला होता. निष्प्राण देह पाहिला आणि भीतरी आली आणि आतमध्ये आली. पाहे तव पुर तेजिला. आतमध्ये येऊन पाहते तर स्वामींनी आपला आत्मा दूर केलेला होता, जीव सोडलेला होता आणि तिथं मृतदेह होता. तिया म्हणितले पुरुष खेळी नले. ते म्हणाले, काय हे पुरुष यांनी काय खेळ क्रीडा केली. अशा प्रकारे अद्भुत खेळ क्रीडा केली यांनी की आपला देह त्यागला. खेळी नले ऐसे रे पुरुष कैसे हटिये. असे हट्ट पुरुष खरोखर त्यांनी अशी खेळ क्रीडा केली की आपला देह त्याग केला. पुरुषी देह तेजिला. आपला पुरुषाचा देह त्यांनी त्याग केला. आणि का पुरुषा ते हटे जिंको. ए तैसे या ते जिंको नये. खरोखर असे हे सामर्थ्यवान पुरुष जे होते काय, ते खरोखर हट्ट होते. काय, ते खरोखर हट्टी होते. म्हणून त्यांनी आपला देहत्याग केला. तेसे म्हणून निघाली. असं म्हणून ते तिथून बाहेर निघाली. तेथेची या भोपी नऊ निक्षेपू केला. सर्वज्ञे म्हणितले. मग तिथला जो पुजारी होता त्या गुंफेचा, त्या पुजाऱ्यानं येऊन त्यांचा निक्षेप केला. मग त्यांना अंतिम संस्कार त्यांचा केला. सर्वज्ञे म्हणितले, बाई श्री चांगदेव राऊळी गुंफे ते पूर स्वीकार्याची प्रवृत्ती होते, परी तेही लाहो केला. बाई श्री चांगदेव राऊळ जी आहे ते त्या गुंफेमध्ये आणखी
पूर स्वीकारायच्या तयारीत होते. ते पूर स्वीकारणार होते, पण या पुजारीने त्यांचा अंतिम संस्कार करायची खूप घाई केली. त्यामुळे खरोखर जर या पुजारीने जर घाई केली नसती तर बहुतेक दुसरा पूर त्यांनी उठवला असता. अशा प्रकारे लीळा क्रमांक पूर्वार्ध लीळाचरित्र 16 आटोपली. समोर पूर्वार्ध लीळाचरित्र लीळा क्रमांक 17 शेवटची. पूर स्वीकारू. पूर स्वीकारू म्हणजे या आत्म्यामधून, या शरीरातून आत्मा निघाल्यानंतर, जीव गेल्यानंतर दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करणं म्हणजे पूर स्वीकारू. मग मायदासी पुसिले. मग मायदासांनी विचारले, हा आजी हे पूर तेजिले मग श्री सांगदेव रावळी कौनी कजे बिजे केले. महादायसा म्हणाली, अजी स्वामी राया श्री सांगदेव रावळा स्वामींनी इथं पूर त्याग केल्यानंतर मग ते कोणीकडे गेले? सर्वज्ञे म्हणितले बाई तिये समय भरवसी गुजरात याचा प्रधान पुत्रूचे देह गेले होते. स्वामी म्हणाले, बाई ज्यावेळेस यांनी पूर त्याग केला त्याच वेळेस त्याच ठिकाणी भळोच नगरी भरवस राजा यांचा राजकुमार हरिपाळ, प्रधान पुत्राचा हरिपाळ हा मरण पावला. ते उठवणी स्वीकारिले. तर तो हरिपाळ जो मेला होता त्याच्या मृतदेहामध्ये यांनी पूर उठविला. महादायसी पुसले ते कैसेजी सर्वज्ञे म्हणितले बाई प्रधान प्रधान कुमाराशी 7-5 दिस काही एकी रुजा झाली असे. स्वामी म्हणाले, बाई भळोस नगरी भरवस राजाचा प्रधान पुत्र हरिपाळ जो होता त्याला 7-5 दिवसाचा ताप आला. काही तो आजारी पडला आणि त्या आजारामुळे तो मरण पावला. माड गेले समसासनी आणले होते. मग तो मरण पावल्यानंतर त्याचा मृतदेह जो आहे तो खिडीवर बांधण्यात आला. खिडीवर आणल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे त्याला स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलं. ते उठवून स्वीकारिले वस्त्र हानितले वास पाहो लागले. तर हिंदू संस्कृतीप्रमाणे ज्या टाईमला अंतिम क्रिया करतात त्यांना अग्नी देतात किंवा माती देतात, त्यावेळेस शेवटच्या समयी त्याला अंगठ्याने पाणी पाजतात. तर ती प्रक्रिया पूर्ण करायसाठी प्रधान आपल्या मुलाच्या जवळ गेला आणि त्याला जे शरण रचलेलं होतं, पूर्ण लाकडानं आच्छादन केलेलं होतं, चेहरा थोडा खुल्ला ठेवला होता आणि तोंडावर एक कपडा होता. तर यांनी ते अंतिम क्रिया पूर्ण करायसाठी त्यांचे आणि स्वीकारिले. हां, तर जसं ते त्याचे वडील त्यांच्या मृतदेहाजवळ गेले, स्मशानामध्ये आणले, तिथं गेले आणि त्याचे जसं तोंडावरचं वस्त्र बाजूला केलं तर तोंडावरचं वस्त्र जसं बाजूला केलं तर त्यांच्या लक्षात आलं की आपला जो राजकुमार आहे हरिपाळ हा आपल्याकडे टक टक पाहून राहिला. अरे वास पाहते. आणि ते आश्चर्यचकित झाले की हा आपल्याला पाहून राहिला. आणि म्हणितले कुमारो जी आला, कुमारो जी आला. त्यांना खूप आनंद झाला आणि ते जोरानं ओरडू लागले, कुमारो जी आला, कुमारो जी आला. म्हणजे राजकुमार जिवंत झाला, जिवंत झाला. म्हणून वाद्ययंत्री लागली. अशा प्रकारे वाद्य वाजणं सुरू झाली, सनाया वाजणं सुरू झाल्या. सर्वज्ञे म्हणितले प्रधानो सिंहाना चतुर कुसळू तेने दृष्टी देखले. ओ जाणितले हे जा हो नव्हे. स्वामी म्हणाले, तो प्रधान जो होता तो खूप चतुर होता, दूरदृष्टीचा होता आणि त्याचा
तो बुद्धिमत्तेनं खूप चातुर्य होता. तर त्याच्यामुळे त्याच्या कुशल बुद्धीमुळे त्यानं त्याच्यात जसं मुलाला पाहिलं की हा जिवंत झाला, तर तो कुशल बुद्धीमध्ये त्याने ताबडतोब तिथं निर्णय घेतला की हो न हो, हा माझा मुलगा नाही आहे. दृष्टीनं पाहताच विचार केला की जाणलं की हा माझा मुलगा नाही. जे हा तो नव्हे, सिद्धा साधकाचा ठाई प्रकाश प्रवेशू असे. तो समजला की या आपल्या मुलाच्या शरीरामध्ये सिद्ध साधक एखादा कोणी पुरुष त्यांनी आपला आत्मा याच्यामध्ये टाकला आणि आपल्या मुलाच्या शरीरामध्ये तो आत्मा टाकून त्यानं प्रवेश केला. तेही भोगा कारणे हे स्वीकारिले. हे चांगलं सुख भोगायच्या उद्देशानं त्यानं या शरीरामध्ये प्रवेश केला. तैसाची कुमरू जियाला ऐसे म्हणून मंगळवाद्य वाजिनले. आणखी पुन्हा कुमारू जियाला असं म्हटलं आणि मंगळवाद्य वाजंत्री सुरू झाली. अवघे या नगरांतू गुडिया उभारिलिया. पूर्ण नगरामध्ये गुड्या तोरणे उभारले, रंगमालिका टाकल्या, चौकामध्ये रांगोळ्या टाकण्यात आल्या, पताका बांधण्यात आल्या. 5 पालवी आणिलिया, 5 पालवी पंचामृते नवीन केले. पंचामृत आणलं, 5 किसमचं जे म्हणतात ते पंचामृत आणलं आणि पंचामृत आणल्यानंतर तिथं स्मशानभूमीमध्येच त्या हरिपाळाला आंघोळ पाणी घालण्यात आली आणि पंचामृत लावून त्यांच्या अंगावर टाकून त्यांना चांगल्या तऱ्हेनं आंघोळ घेतली. बरवे धुवटे वस्त्रे वेदिली. चांगल्या प्रकारचे वस्त्र परिधान त्यांना करण्यात आले. मग दांडियेवरी आरोहण होऊनी. त्यांची आंघोळ झाली, कपडे लत्ते सर्व त्यांना दिल्यानंतर पालखीमध्ये त्यांना बसवलं आणि पालखीमध्ये बसून नगरातून त्यांना कमळा ईसा नावर आणि त्याचे आवाराशी विजय केले. त्या हरिपाळाची जी पत्नी होती कमळा ईसा, तिच्या राजवाड्यामध्ये त्यांना आणण्यात आलं आणि राजवाड्याच्या समोरचा महलाच्या समोरचा जो भाग होता त्या आवारामध्ये पूर्ण वाजत गाजत गुड्या वाजवत सनई पंखे वाजवत सर्व त्यांना तिथं आणलं. मंगळ तुरे वाजो लागली. चांगल्या प्रकारची वाजंत्री वाजू लागले, मंगळ तुरे वाजू लागले, ढोल ताशे वाजू लागले. तेथही 5 पालवी नानवी झाले. कमळाईसाच्या आवारात आणल्यानंतर तिथंसुद्धा त्यांना पंचामृतानं आंघोळ घालण्यात आली. पाटू पास वडिलिया कमळा उसासी शेसू भरली. तर कमळाईसा अगोदर जी विधवा झाली होती तिला सवाशीण बनवण्यात आली, कपडे लत्ते देण्यात आले आणि कपडे लत्ते दिल्यानंतर सर्व तिला सवाशीणचं जे लेणं असते, काय सवाशीणचं जे लेणं असते तिला सौभाग्याचं लेणं, अलंकार, दागिने असं पूर्ण तिला दिलं आणि तिथं दोघांची ओवाळणी करून प्रदाने बहुत वेचिले. आणि त्याच्या वडिलांनी तिथं दान धर्म कपडा लत्ता आपल्या राज्यामध्ये खूप वाटला. सर्वज्ञे म्हणितले बाई तो प्रधानू सिंहाना चतुर कुसळू तेने. म्हणितले पुरुष जे होती ते राज्याचेनी अभिलाखे स्वीकरिती. तर तो प्रधान जो होता तो खूप चतुर होता, बुद्धिधारक होता. तर त्यांनी ठरवलं की माझा मुलगा जो जिवंत झाला याच्या शरीरामध्ये जो दुसरा आत्मा आला, तर तो आत्मा ज्या अर्थी आला तर ते शरीर जे आहे त्या आत्म्यानं ते शरीर कुठं ना कुठं सोडून आलेला असेल, तर त्याचा पता आपल्याला लावायचा. ऐसा प्रधानासी संदेहो. असा संशय प्रधानाला झाला. मनोनी तेने 12 गव्वाचे माने भवते दरे दरगुडे गिरी कपाटे आड दरे कोहळे तळामळा नैवाहाळा मडमडिया देवळे
राणीवरी कौनी देह ठेविले असेल म्हणून भवंते चौकडे पहाविले. मग त्यानं काय केलं, प्रधानानं, त्याला डाऊट होता की कुठं ना कुठं तो मृतदेह पडला असेल, जो आत्मा आपल्या मुलाच्या शरीरामध्ये आला. म्हणून त्यानं आपल्या गावाच्या 12 दिशेला 12 गावापर्यंत नदी, नाले, खोरे, डोह, चारी बाजूचे दऱ्या, खोऱ्या, गिरी कपाट म्हणजे गुंफा, मंदिर, मस्जिद, आडदरे म्हणजे आडवे रस्ते, उभे रस्ते, खोलवाट, तळामळा, नई वहाडा, मडमडिया म्हणजे उंच टेकडं, मड्या, जे काही असतात ठिकाणं, त्या रानावनामध्ये कुठं ना कुठं हा देह पडलेला असल. म्हणून त्यांनी पूर्ण चौकडे आपले शिपाई पाठवले. तव तेत काही न देखतीची, ते पूर्ण त्यांचे जे सैन्य होतं ते सैन्य पूर्ण परत आलं आणि त्यांनी सांगितलं की राजे, आम्ही पूर्ण चारी बाजूनं नदी, नाले वगैरे असल नसल ते सर्व 4 दिशेनं पाहिलं, 12 गावापर्यंत पाहिलं, पण कुठेही आम्हाला असा मृतदेह सापडला नाही. मग आपुले राणी करवी ओवारी येते, कमळाई साते वेरणाची या खुना पुसलिया. मग त्याला थोडा संदेह त्याचा कमी झाला. मग तो आपल्या पत्नीजवळ गेला प्रधान आणि आपल्या पत्नीला म्हणते, अगं तू कमळाईसा जी आहे सून, तिला विचार, काय तिला विचार की त्यांनी दोघा उभयतांच्या एकांतपणातील काही शरीरावरच्या खुणा खाना, काही कसं आणखी त्याच्या जुन्या आठवणी, याच्यावर त्यांना काय व्यवहार आहे असं तू त्यांना विचार. खुना पुसलिया मागिला सारखे वर्तन की, काही अनसारिखे तेही ओवारी कमळाई साते पुसिले. व अशा प्रकारे काही वर्तणूकमध्ये फरक आहे काय, त्यांचा तुमचा व्यवहार जो होता, वाहन राहणं होतं, याच्यामध्ये तुम्हाला काही फेरबदल वाटते काय, काही परिस्थिती वाटते काय, शरीरावरच्या काही खुणा खाना याच्यात काय असं फरक आहे, हे कमळाईसाला तिच्या सासूने विचारलं. मागिला सारिके वर्तन की काकी अनसारिके, जसं मागच्यासारखंच होतं तसंच आहे की त्याच्यामध्ये काही तुला काही फरक वाटते, असं काही फरक आहे का, हे त्यांनी विचारा. तेही म्हणितले मागिलाची सारिके, मग प्रधाने बाळलेने पुसविले. मग ती कमळाईसा म्हणाली, असं काही नाही, मागच्यासारखे जसे व्यवहार होते त्यांचे, जसं वागणूक होतं, जसं माझ्याशी संबंध होते, ते सारखेच आहे, त्याच्यात कोणत्याही प्रकारचा रतीभरचाही सुद्धा फरक नाही. मग राजा म्हणाला, त्यांना विचारा तुम्ही. बाळलेने पुसले कमळाई राणिया म्हणितले, तुमचे बाळपणे ते काही आहे. राजा म्हणाला, तुम्ही आता सुनबाईला विचारा की त्यांना विचारा तुम्ही की तुमचे लहानपणचे भांडे, दागिने हे कुठे आहेत आणि कसे आहेत, असं तुम्ही विचारा. मग तुमचे बाळलेने के आहे ना उगाना आहे, तरी काही आहे. मग तिने विचारलं हरिपाळला की बा तुमचे लहानपणचे दागिने, भांडे कुंडे कुठं ठेवले आहेत, कसे आहे, कशा प्रकारचे आहे आणि कुठं ठेवले आहे ते. ना मुके अमुके आहे खुना पुसली. त्यांनी सांगितलं, हे अमुक ढमुक टमुक असे माझे दागिने आहेत, अशा प्रकारचे आहे, अशा खुणा आहेत आणि अशा ठिकाणी ठेवलेले आहेत, असं हरिपाळ देवानं पूर्ण सांगितलं. एतुलेनी त्याचा संदेह निवर्तला. एवढं सांगितल्यानंतर प्रधानाचा मनातली शंका कुशंका जी होती की दूर झाली की नाही, खरोखरच हा आपलाच पुत्र आता आहे, याच्यात काही शंका नाही. मग भ्रांती मिटली. मग त्याच्या मनात जे शंका कुशंका होती
ती पूर्ण दूर झाली. मग सर्वज्ञे म्हणितले बाई येथोनी त्याचे सगळे गुणधर्म स्वीकारिले. मग सर्वज्ञ स्वामी म्हणाले बाई येथोनी इथून त्यांनी त्यांचे सकळ जे गुणधर्म होते ते स्वीकारून घेतले होते. गोपाळ मंत्री दीक्षा गोपाळनी आणि राणी याचा पडिया ओ. गोपाळ मंत्र दीक्षा वगैरे सर्व त्यांनी स्वीकारली होती. गोपाळनी आणि राणीचा मडिया आहो म्हणजे वयामानाच्या दृष्टीनं त्यांना जुव्याची लत लागली होती. काय वयामानाच्या दृष्टीने त्यांना जुवा खेळण्याची लत लागली होती. राणीवर अतिशय प्रेम त्यांचे राणीवर खूप अतिशय प्रेम होतं. बेसन वय रूप गुण उपगुण बळ पराक्रमो जाणीव. या वयामानाच्या दृष्टीनं त्यांना जुगार खेळण्याचं व्यसन लागलं आणि त्या व्यसनानंतर त्यांनी रूप गुण उपगुण बळ पराक्रम जाणीव सेहानीव 10 गुण असे जे 10 गुण आहेत ते 10 गुण पूर्ण त्यांनी उपकृत केले, अंगी घेतले, स्वीकारिले. सर्वज्ञे म्हणितले बाई परमेश्वरू सकळही देहधर्म जीवधर्म स्वीकारिती. सर्वज्ञ म्हणाले बाई अशा वेळेस प्रेमस्वरूप सकळही देहधर्म जीवधर्म पूर्ण स्वीकार करतात. गोसावियापासून एको पुत्र झाला. मग त्यांच्यापासून त्यांची जे कमळाईचा राणी होती तिला एक पुत्ररत्न झाला. तव गोसावी तेथं राज्य केले. तेथं पुत्र झाल्यानंतर काही दिवस स्वामी तिथं राहिले. त्यांच्यापासून जो मुलगा झाला त्या मुलाचं नाव होतं महिपाळ देव. अशा प्रकारे महिपाळ देव झाल्यानंतर स्वामींनी तिथं काही दिवस मुक्काम केलं, राज्य केलं. अशा प्रकारे पूर्वार्ध लीळाचरित्र लीळा क्रमांक 17 येतं समाप्त झाली. दंडवत हो.